म्हणून नामदेव महाराजांनी काय सांगितलं की देवा, पांडुरंगाने ज्यावेळेस नामदेवांना सांगितलं की नामा काहीतरी माग, आणि मागितलं. काय मागितलं माहिती आहे? पहिल्या चरणामध्ये सांगतो, तुझ्या रावळीच्या बघा, पांडुरंगाने ज्यावेळेस नामदेव महाराजांना सांगितलं रे नामा काहीतरी माग, नामदेव महाराज म्हटले देवा ह्याचीच वाट बघत होतो, कधी तुम्ही एकदा म्हणता काहीतरी माग, आता मागतोच, मी मागितल्याशिवाय गप्प बसत नाही. मग पांडुरंगाने आम्हाला सांगितलं, म्हणजे असं माग की तुला पिढ्यान पुढं पूर्ण उरलं पाहिजे. म्हणजे देवा असंच मागतो पण तू दिलं पाहिजे. मी आता मागणार आहे, मला तू द्यायला पाहिजे, द्या वचन. वचन मी घेतलं आणि नामदेव महाराजांनी काय मागितलं माहिती आहे? म्हणजे देवा माझी एकच विनंती आहे, आळंदीवर पंढरपूरला येणारे माझे वारकरी, देहूवरून पंढरपूरला येणारे माझे वारकरी तुझ्या दर्शनाची आस घेऊन चालतात, त्यांचे पाय दुखतात, त्यांच्या पायावर अशी बोट धूळ अशी चढलेली असते. देवा तुझं दर्शन घेण्याआधी हे वारकरी जे चालून आलेले आहेत, या चालून आलेल्या वारकऱ्यांच्या पायावर जी धूळ बसलेली आहे, तुझ्या दर्शनाआधी त्यांच्या पायावरची धूळ माझ्या मस्तकाला पहिल्यांदा लागली पाहिजे, म्हणून मला तुझ्या पायरीचा दगड कर, मला काही काय मागितलं बघा, मला फक्त पायरीचा दगड व्हायचं, बाकी काही नको. नको देऊ माझा नको देऊ काय मागतात बघा संत मंडळी. आमच्या इथं कोणाला सांगितलं पांडुरंगाने काहीतरी सांगितलं असतं की काहीतरी माग, म्हणत 4-5 ट्रॅक्टर, 400-500 एकर जमीन, असं काहीतरी विचित्र मागितलं असतं. आणि आपल्याकडे पहिल्यापासून प्रथाच आहे. कशी प्रथा आहे माहिती आहे का? ज्या वेळेस तुकाराम महाराजांचे वडील बोल्लोबा आणि कनकाई दोघांमध्ये वाद चालू होता, भांडणं चालू होती. भांडणं कशासाठी? ही दोघं भांडायची. कनकाई बोल्लोबाला सांगायची की तुमच्या माझ्या अजून पोटी काही पिकलेलं नाही, आपण तर सडे आहोत, मला तुम्ही वारीला का नेत नाही? बोल्लोबाने कनकाईला स्पष्टपणे सांगितलं की मी तुला वारीला नेणार नाही, कारण तुला जर वारीला नेलं तर तिथं पांडुरंगाला काहीतरी मागशील, म्हणून मी तुला नेणार नाही. म्हणले माझ्या वडिलाची शपथ, तुमच्या पायाची शपथ, मी काही मागणार नाही, मला एकदा घेऊन चला. बोल्लोबा पुढं, कनकाई पाठीमाग गेले. 150 फुटावर मंदिर असताना बोल्लोबाने कनकाईला सांगितलं, म्हणले थांब. म्हणले आता काय? तिथं रावळामध्ये गेल्यानंतर पांडुरंगाच्या तोंडाकडे बघायचं नाही. म्हणलं असं का? मला दर्शनाची आस लागलेली आहे पांडुरंगाच्या, तू तोंडाकडेच बघू नका म्हणता. नाही, बघायचं नाही, जर का बघितलं तुला पुढच्या वारीला आणणार नाही. म्हणले का? तू माझी नजर चुकून डोळ्यानं खुणवून काहीतरी मागशील, नजर चुकून डोळ्यानं खुणवून काहीतरी मागशील, म्हणून मान खाली घालून दर्शन घ्यायचं. जर का वर बघितलं पुढच्या वारीला आणणार नाही. बोल्लोबा पुढं, कनकाई पाठीमाग आतमध्ये गेले. गेल्यानंतर बोल्लोबा बेभान झाले आणि जाऊन गरुडाच्या खांबाला चिकटले. कनकाईने विचार केला की मला एवढं माझ्या पतिराजांनी सांगितलं, कशाला त्याचे नियम मोडा. पदर असा खाली घेतला, मान खाली घातली, जाऊन पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झाल्या. पांडुरंगाने पटकन तिचे केस धरल्याने विचारलं, काय पाहिजे सांग, काय पाहिजे सांग. हो मला काय, मला मागू नको म्हणून सांगितलंय. तू मागितलं का? मी होऊन द्यायला लागलो. पटकन सांग. तिकडे गरुडात चिटकलंय, ते तिकडे चिटकून म्हटलंय, बघायच्या आतमध्ये सांग काय पाहिजे. मग कनकाईनी सांगितलं की देवा ऐसा देई पुत्र गुंडा, तिन्ही लोकी लावी झेंडा. त्रैलोक्याचा झेंडा उभा राहिला. तेवढ्यात गरुड खांब सोडून बोल्लोबा बघता तिचे केस फिसकटलेले. काय 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 चाललं तुमचं? का तू मागितलं? काहीतरी मागितलं. कनकाई म्हणली, देवा मी काही मागितलं नाही, पण मला दिलं. मी न मागता मला दिलं, त्यामुळे देवा
दिलेलं खरं आहे. तू मागितलं का? न मागता दिलं. मग काय मागितलं? ऐसा दे पुत्र गुंडा, तिन्ही त्रैलोक्याचा लावी झेंडा. बोलाला फुलाला गाठ पडली आणि बोल्लोबाच्या आणि कनकाईच्या पोटी संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जन्म झाला. आणि जोपर्यंत सूर्यचंद्र पृथ्वी आहे तोपर्यंत तुकाराम महाराजांचं नाव या पृथ्वी तलावरून जाणार नाही. एवढं मोठं काम पांडुरंगाने आशीर्वाद दिल्यानंतर घेतलं. आमच्या आया बहिणीला जर आता पांडुरंग जर खरंच झिंजा धरले त्यांनी विचारलं असतं काय पाहिजे सांग, काय मागितलं असं माहितीये का? ते म्हणले ते ऐसा दे पुत्रगुंडा ज्याच्याकडे हिरो होंडा, असं काहीतरी मागितलं. असं विचित्र काहीतरी मागितलं असतं. बरं काय मागावं याचं तारतम्य लोकांना नाही. आणि म्हणून काही न मागता मला काय पाहिजे, माझ्या स्वार्थासाठी नको, या जगाचं कल्याण करण्यासाठी मला काहीतरी पाहिजे. आणि हे जर मागितलं आणि तेव्हापासून प्रथा पडलेली बरं का, देवाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये देवाला काहीही मागायचं नाही. जो काही मागत नाही त्याला इतकं मिळतं इतकं मिळतं इतकं मिळतं की ठेवायला जागाच पुरत नाही. इतकं मिळतं. पण न मागता जर मागितलं मिळणार नाही. न मागता स्वच्छ अंतःकरणाने गेला 100% मिळेल. कारण देवाची द्वारी विसावा घेता क्षणभरी, झाले मम मन विचारी येथे बनविली पायरी. देवा तुझा भाव आगळा मर्त्य मानवा तो न कळावा. ऐसे असे ज्याची करणी न कळे मानवा या जीवनी. हा कैकता सत्वरी चरणी बसण्या निरंतरी. आलो धावत तत मंदिरी सोडो निभार हा तुझवरी. संपूर्ण भार तुझ्यावर सोडलेला आहे. द्यायचं घ्यायचं पाडायचं काय करायचं तू ठरव असं त्याच्यावर सोपून दिलं की 100% जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवाला काहीही मागायचं नाही. जर मागितलं, मी नेहमी सांगत असतो की मोटरसायकलत जाता जाता पांडुरंगाचं मंदिर दिसलं, गणपती दिसले, महादेवाचं मंदिर दिसलं, जाता जाता 70चं स्पीड. ही भक्ती कसली आहे मला कळलं नाही. फक्त स्पीड अजिबात कमी न करता. काही महाभक्त तर असे बघितले मोटरसायकलचे एक स्टँड हाताशी धरून ग्रीप तशी ठेवून देवाला असं करतात. ही भक्ती कसली आहे हेही कळलं ना मला. काय काय लोक देवाला जातात, स्टँड लावतात गाडीला, आत जातात, नतमस्तक होतात आणि देवाला म्हणतात की देवा काय डाळिंब फक्त 2 लाखाचं झालं, पुढच्या वर्षी 10 लाखाचं डाळिंब झालं पाहिजे. माझ्या खोल्या 2च आहेत, एक 5 खोल्याचा सुंदर बंगला दे. आणि एवढं मागून जाताना 1 रुपया काढते. 1 रुपया काढून पुन्हा बघतो 2चं तर नाही ना, 1चाच आहे. त्या 1 रुपयामध्ये त्याला 5 खोल्याचा बंगला पाहिजे आणि 10 लाखाचं डाळिंब पाहिजे 1 रुपयात. त्याला लाईट बिल किती, मजुरी किती, बियाणं किती, काळजी किती याचं काय घेणं देणं. 1 रुपयामध्ये त्याला एवढं पाहिजे. आपण काय मागतो याचं भानच नाही. मागू नये. देवाला जो मागतो त्याला काहीही मिळत नाही. म्हणून काय केलं पाहिजे, न मागता अंतःकरण शुद्ध ठेवून देवाच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. आणि एक दिवस 100% प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, हीच माझी आस पांडुरंगा, हीच माझी आस पांडुरंगा, नको मज देऊ कळसाचा मान. काय म्हणतात, हे कळसाचा मान मला नको, पायरीचा दगड व्हायचा आहे. बघा ताजमहाल 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 सगळे बघायला जातात. काय ताजमहाल काय ताजमहाल. त्या ताजमहालच्या पायाखाली जी काळं दगडी जी संपूर्ण ताजमहाल पेलतात त्या दगडाचं कोण कौतुक करतं का? पण ताजमहाल वरले काय भुरलाची वरली आहे रंगा, विसू डोंगा परी रस नाही डोंगा. हे सगळं असं झालंय की जे दिसतं त्याचं कौतुक, जे दिसत नाही त्याच्यावर सगळं निर्भर आहे हे सगळं सोडून दिलं जातं. ही वाईट गोष्ट आहे. अहो माणसाला जीवनामध्ये आकार देण्यासाठी खरोखर तसा जर विचार केला हा संप्रदाय. आता बघा तुम्ही आळंदीच्या वारीमध्ये, देहूच्या वारीमध्ये बघा कुठले कुठले लोक आलेले आहेत. पुण्यामध्ये G20 परिषदेचे लोक त्या ठिकाणी आले. त्यांना अचंबित झाले, आश्चर्य वाटलं हे काय प्रकार आहे.
काय प्रकार आहे? हे सगळं बघून आश्चर्य झाले, नाचले, बागडले, आनंदमय झाले आणि त्यांनी कबूल केलं की यापुढं आयुष्यभर जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत इथं येत राहणार असं कबूल केलं. हे साधं काम नाही, या पृथ्वी तलावरचं सगळ्यात मोठं आश्चर्य ही वारी म्हणजे. आणि असाच किस्सा झाला माझं वाखरीला. मला सरकारी गाडी आहे बरं का, वारीमध्ये सरकारी यावर्षी दिली नाही. यावर्षी कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी 18 लाख लोक या ठिकाणी येत आहेत. पोलीस बंदोबस्त फार मोठा मागवलेला आहे. दरवर्षी मला सरकारी गाडी असते, त्या गाडीवर माझे कटआउट असलेले असतात. 42 लाखाची मोठी गाडी माझ्या हातात असते, संपूर्ण इन्स्ट्रुमेंट असतात. ही गाडी घेऊन मी फक्त प्रबोधन करणे एवढी ड्युटी असते माझी. आणि एका वर्षी मी वाखरीला कीर्तनाला उभा राहिलो आणि आळंदीच्या ट्रस्टनी, महाराष्ट्र शासनाने मला परवानगी दिली. पोलीस खात्याला 1 तास ते 1.5 तास कीर्तनासाठी मुभा दिलेली आहे. मी कीर्तनाला उभा राहिलो, लोक होते 4 ते 4.5 लाख. 1.5-2 तासानंतर संपूर्ण असं कीर्तन संपायची वेळ आली तर कोपऱ्यामध्ये एक बसलेला मनुष्य उठला, बरमुडा घातलेला, रेबांचा गॉगर घातलेला, गोरा पान तरणा बांड मनुष्य असा हळूहळू हळूहळू माझ्याकडे येताना दिसला. जवळ आला आणि मला बघितलं खालून वरून. त्याला वाटलं की आता माझ्या प्रश्नाचं उत्तर हाच देऊ शकतो. त्यांनी मला विचारलं, हु आर यू? मी त्याला म्हणलं, हु आर यू? तो म्हणला, आय एम सिटीजन ऑफ जर्मनी. मी जर्मन देशाचा नागरिक आहे. मग तो म्हणला, हु आर यू? तर म्हणला, आय एम पोलिसमॅन, आय एम पोलिसमॅन. मग त्यांनी म्हणलं, प्लीज इफ यू डोंट माइंड मिस्टर पोलिसमॅन, आय एम फर्स्ट टाइम कम इन इंडिया, बट व्हाय दिस क्राऊड? एवढी गर्दी जमायचं कारण काय ते सांगा. व्हाय दिस क्राऊड? त्याला म्हटलं, मिस्टर फॉरिनर, डोंट वरी मिस्टर फॉरिनर, दिस इज वारी. त्याला काय सांगितलं? वारी. दिस इज वारी असं म्हणतो. त्याला कळलंच नाही, कारण वारीला इंग्लिशमध्ये शब्दच नाही. कुठल्याही भाषेमध्ये वारी वारीच आहे. तो म्हणला, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वारी? तो काय म्हणतो मला, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वारी? अरे फॉरिनर, वारी मीन्स वॉक 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 अँड रीच पंढरपूर. दिस इज वारी. तो म्हणला, वाव वंडरफुल. उडी मारली म्हणला, काय इतका आनंद झाला त्याला. तो म्हणला, वाव वंडरफुल. वंडरफुल म्हणल्या आमचा विणेकरी पळत गेला आहे. म्हणला, येड्या, वंडरफुल नाही पंढरपूर. वंडरफुल नाही पंढरपूर. त्याला वंडरफुल कळे ना, त्याला पंढरपूर कळे ना. इतका गदारोळ झाला. तो म्हणला, यस. पण मला त्या लोकांचं कौतुक वाटतं. आमच्या वारकऱ्यांना अजूनही कळेना. मी काय प्रबोधन सांगत असतो ह्या गोष्टी. काय करतात माहितीये का? गळ्यामध्ये टाळ, विणा, पकवाज हे सगळं घेऊन कॅमेऱ्याला न घाबरता, लोकांना न घाबरता चालू असतंय. ज्ञानोबा माहुली तुकारा, माऊली माहुली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. काय खातात? जे डुक्कर खात नाही, जे कुत्रं खात नाही, कोंबडी खात नाही, गाढव खात नाही, ते खाऊन ह्या लोकांचं किती कौतुक करायला पाहिजे. त्याने मला प्रश्न काय विचारतो माहिती का? तो जर्मनचा मनुष्य, जर्मन देशाचा नागरिक मला विचारतो, प्लीज इफ इट डोंट माइंड मिस्टर पोलिसमॅन, माय सेकंड क्वेश्चन अँड लास्ट क्वेश्चन. त्यांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे. तो काय म्हणतोय मला, डोंट वरी मिस्टर पोलिसमॅन, इफ यू डोंट माइंड माय लास्ट क्वेश्चन. Which peoples are walk in wari, take in white cream, rubbing and stroke. What is this? तर काय उत्तर देऊ त्याला? मग मी म्हणलं, ह्याला आता उत्तर दिलं तर आमच्या 7 समुद्रापलीकडे आमची बेइज्जत व्हायला लागली. आमची काय इज्जत राहील का?
मग मी म्हणलं झूट पण नीट याला उत्तर द्यायचं. आता ह्याला आपण खरं बोलायचं नाही, खरं बोललो तर आमची इज्जत जाणार. आमच्या वारकऱ्यांना हेच कळेना आपण काय करतोय. त्याला सांगितलं मिस्टर फॉरेनर डोंट वरी, दिस इज वॉकिंग टॉनिक. त्याला काय सांगितलं, दिस इज वॉकिंग टॉनिक. म्हणलं वाव, ए तू खाऊ नको, म्हणलं तू खाऊ नको. म्हणजे मला काय म्हणायचं, ज्या वेळेस लोकांना मी हे सांगितलं की तो इंग्लिशमध्ये मला विचारतोय की व्हाईट क्रीम घेऊन रबिंग करून असं स्ट्रोक म्हणतात, काय भानगड आहे. तुम्हाला माऊलीची शपथ आहे म्हणलं, कोणी जर तंबाखू खाल तर. आणि ज्या वेळेस माऊलीची पालखी यायला अर्धा तास उशीर असताना कीर्तन संपायची वेळ आली, बऱ्याच लोकांना इतका झटका बसला, चुन्याच्या डब्याचा आणि तंबाखूच्या पुड्याचा असा ढीग पडला होता. आणि शपथ खाल्ली, म्हणले पुन्हा तंबाखू खाणार नाही. ही शपथ झाली. आपण करतो काय, आपण वारकरी आहोत, काय खावं, काय प्यावं, काय घावं, थोडा विचार करावा. बघा 80 किलो वजनाचा पैलवान आहे, वजन किती 80 किलो, हिंद केसरी पैलवान आहे. पण ह्या पैलवानाचं वजन आहे 110 किलो, 90 किलो, 100 किलो. या 100 किलो वजनाच्या पैलवानाच्या दिशेने जर 40 ग्रॅम वजनाचा विंचू निघाला तर, विंचवाचं वजन किती 40 ग्रॅम, ह्याचं वजन किती 100. तो विंचू असा निघाला तर म्हणाल का ये पट्ट्या, तो विंचू जवळ आला की म्हणे पळा. तो विंचवाच्या नादी लागत नाही. हा विंचवाला जर पालीने बघितलं, पाल झर्रकन खाली येते. आणि ज्या नांगीला तुम्ही मी घाबरतो, त्या नांगीचं तोंड जी पाल असे तोंडात धरते, 2 वेळा त्या विंचवाला आपटते, हा स्वाहा खाऊन टाकते. मग विंचू किती विषारी, विंचू गिळणारी पाल किती विषारी. ही पाल खाली आलेल्या कोंबडीला कसं कळतंय मग माहित नाही. ती कोंबडी झर्रकन येते आणि त्या विंचू गिळलेल्या पालीवर झडप टाकते. 2 वेळा टोची मारून त्या विंचू गिळलेल्या पालीला ही कोंबडी गिळून टाकते. मग विंचू किती विषारी, विंचू गिळणारी पाल किती विषारी, विंचू आणि पाल गिळणारी कोंबडी किती विषारी, आणि कोंबडीचं तंगड चघळणारा किती विषारी. असं आपण काय खातो याचं भान, काय खावं काय खाऊन येतं तारतम्य बाळगून जर जीवनाला आपण मनुष्य प्राण्याचं जर अन्न खात गेलो तर 100% जीवनाला आकार मिळल्याशिवाय राहत नाही. पण जीवन सुखी समृद्ध करा, जीवनाला आकार द्या. बघा नामदेव महाराज असू द्या, तुकाराम महाराज असू द्या, सावतामाळी असू द्या, स्वतःच्या जीवनाचा त्याग केला, लोकांच्यासाठी जगले. आणि एक दिवस पांडुरंगाच्या रावळामध्ये जाऊन तुकाराम महाराजांनी कबुली दिली की देवा माझी अवकात काय सांगून टाकतो. पांडुरंगाला सांगितलं, खरं सांगतो देवा माझी अवकात काय, मी कोण आहे सांगून टाकतो, मला माफ कर, मी एकदा कबुली देऊन टाकतो. आणि त्या तुकाराम महाराजांनी पांडुरंगाकडे कबुली देऊन टाकली. काय म्हणले, पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा. पांडुरंगा तत्वाचा पतंग केला, पतंग केला, त्यात लाल रंग मिळाला, त्यात लाल रंग मिळाला, त्यात लाल रंग मिळाला, मिळाला मिळाला. पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या धागा धागा धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा. संवेदाचा सुटला वारा, 6 शास्त्रांचा
पतंगा तुझ्या हाती धागा, तू का म्हणे झालो पतंगा, धागा आवरा पांडुरंगा, धागा आवरा पांडुरंगा. काय म्हणतोय? तुका म्हणे झालो पतंगा, धागा आवरा. तुटला, कुठं अडकला माहित नाही, नो गॅरंटी. मला सांगा, देवानी, परमेश्वरांनी, पांडुरंगाने तुमच्या माझ्यावर उपकार केले. काय उपकार केले माहितीये का? सगळं सांगितलं, सगळं बोलून झालं, पण एक गोष्ट लपवून ठेवली. त्यात तुमचं माझं कल्याण झालं. काय लपवलं? तुम्ही कधी मरणार, तुमचं मरण कधी आहे हे मात्र लपवून ठेवलं. समजा हे लपवून ठेवलं नसतं तर, हे लपवलं नसतं तर माणसं आज हजार हजार वर्ष जगणार असं वागतात. आणि बघा लोक काय म्हणतात जगण्यामुळं, आता रिटायर झालो ना अशी पंगत घालतो की काजू बदाम. पण गॅरंटी काय? रिटायर झालो की पुढची वारी करणार म्हणजे करणार. जगशील तर ना. आत्ताच काय? मला सांगा, परमेश्वरांनी, पांडुरंगाने असं ठरवलं असतं, जाऊ द्या ह्यांना हे गुपित ठेवायचं नाही, जर प्रत्येकाला छातीवर शिक्के मारून पाठवलं असतं तर 70, 95, 90, 92, 70, 72 अशी शिक्के मारून जन्माला घातलं असतं तर काय मजा आली असती नाही? बाळांतीन झाल्या झाल्या पोरं माणसं पळत गेली असती. ओ मुलगा का मुलगी नंतर सांगा, ओ पहिला शिक्का कितीचा सांगा म्हणले असते. आणि निवडणुकीला आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच शर्ट काढून फिरले असते. 92चा शिक्का, 72चा शिक्का असं म्हणत फिरले असते. ते करू दिलं नाही. एवढी अडचण होऊ दिली लोकांची. काय केलं? तेवढं मात्र गुप्त ठेवून टाकलं. आणि गुप्त ठेवल्यामुळं काय झालं की जीवन जगण्याची एक आस निर्माण झाली. मी किती दिवस जगणार ह्याचा अंदाज माणसाला आला नाही. त्यामुळं काय म्हणतो की मी हे करीन, मी ते करीन. असं करता करता एक दिवस हेच माणसाला कळलं नाही तर उपयोग काय? म्हणून जीवनाला आकार देण्यासाठी आपण हे केलं की खरोखर शुद्ध अंतःकरणाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर 100% मला काही नको, मला काही नको, मला काय पाहिजे